मित्रांनो, चला तर आज मस्त अस्सल गावरान पद्धतीची मटण थाळी बनवूया. आणि मटण बनवण्यासाठी आपण इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे. मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि इथे कांदा कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आपण मटण अगोदर शिजवून घेणार आहोत. हळद मीठ टाकल्यावर आपण हे मटण आता शिजवून घेऊया. इथे टोपमध्ये मी तेलात कांदा टाकलेला आहे. हा कांदा आपण परतून घेणार आहोत. कांदा चांगला परतून झाला की आपण याच्यात मटण टाकूया. आणि इथे कांदा आपला परतलेला आहे. आपण याच्यात आता मटण टाकून घेऊया. वरून अशी कोथिंबीर घालायची आहे. आणि हे मटण आपण आता चांगलं शिजवून घेणार आहोत. आणि मटण शिजताना आपण याच्यात गरम पाणी वापरणार आहोत. थंड पाणी वापरायचं नाही, नाहीतर मटण आपलं शिजलं जाणार नाही. मटण टाकल्या टाकल्या आपल्याला गॅस मोठा करूनच हे परतून घ्यायचं आहे मटण. आणि हे आता थोड्या वेळ असंच ठेवून देऊया वाफेवर. तोपर्यंत इथे आपण मसाला करून घेऊया. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. कांदा चिरून घेतलेला आहे. 2 कांदे घेतलेले आहेत साधारण. हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. आलं लसूण घेतलेलं आहे. आणि इथे थोडेसे तीळ आणि थोडीशी बाजरी घेतलेली आहे. हे सर्व आपण छान परतून घेणार आहोत. इथे मी सर्व गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत. इथे आपलं मटणही शिजलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. वाफेवर मटण छान शिजलेलं आहे. आता आपण याच्यात पाणी घालणार आहोत. आणि हे पाणी घातल्यानंतर आपण याला आता शिजायला ठेवणार आहोत थोड्या वेळ. आपण इकडे भाजी बनवून घेऊया. इथे मी तेलामध्ये वाटण टाकलेलं आहे. हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता वाटण आपल्याला बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात थोडीशी हळद टाकली आहे मी, कारण का अगोदर आपण हळद टाकली होती. आता हा आपला घरचा काळा मसाला टाकलेला आहे. आणि हा कोल्हापुरी बाहेरचा काळा मसाला टाकलेला आहे. आणि हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे वाटण. वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला. आणि बघू शकता आपला मसाला छान परतला गेलेला आहे. याच्यात आपण आता शिजवलेलं मटण घालूया.
आणि ते बघू शकताय मित्रांनो, मटणाला आपल्या छान उकळी आलेले आहे. आणि असं मटण तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो घरी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.